मित्रांनो, आपण सगळेच आयुष्याच्या वाटेवर एकटेच चालत नसतो. आपल्या बरोबर आपलं कुटुंब, आपले मित्र, आपले सहकारी असतात. आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपली ताकद वाढते, आपले सामर्थ्य वाढतं. गुंतवणुकीच्या बाबतीतही असंच आहे. एकत्र आल्यानंतर आपण मोठी झेप घेऊ शकतो, मोठी स्वप्न पाहू शकतो आणि ती पूर्णही करू शकतो. घर घेण्याचं स्वप्न, नवीन गाडी खरेदी करण्याची स्वप्न, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, निवृत्तीनंतरच्या आयुष्याची योजना, ही सगळी स्वप्न आपल्याला आता मोठी वाटतात. पण एक छोटीशी सुरुवात, एक छोटीशी बचत या स्वप्नांना सत्यात उतरवू शकते. कसं? त्याचं उत्तर आहे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजेच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचा एक सोपा आणि नियमित मार्ग. जसं आपण एका रोपाला थोडं थोडं पाणी टाकून त्याची वाढ करतो, तसंच SIP द्वारे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला दरमहा किंवा दर तिमाहीला ठराविक रक्कम देऊन त्याची वाढ करू शकता. ही वाढ तुमच्या नकळत अगदी आपोआप होते. SIP चा खरा अर्थ आहे थोडक्यात हळूहळू. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कितीही रक्कम गुंतवू शकता. 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये. तुम्ही ठरवलेल्या रकमेची तुमच्या बँकेच्या खात्यातून आपोआपच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक होते. म्हणजेच तुम्हाला दरवेळी वेगळा कुठलाही व्यवहार करण्याची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल, पण गुंतवणुकीच्या इतरही मार्ग आहेत ना, फिक्स डिपॉझिट, सोनं, रिअल इस्टेट. पण मग SIPच का करावे? बरोबर आहे, पण ह्या सगळ्यांपेक्षाही SIP का वेगळी असते ते बघूया. पहिलं तर सोपं आणि सुरक्षित. म्युच्युअल फंड्स मध्ये कंपन्यांची निवड आणि मॅनेजमेंट हे तज्ञ फंड मॅनेजर करतात. त्यामुळे तुम्हाला बाजाराचा अभ्यास करण्याची किंवा वेगवेगळ्या कंपन्यांची माहिती घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या आवडीचा फंड निवडा आणि SIP सुरू करा. तुमचे पैसे सुरक्षित मार्गाने गुंतवले जाते. दुसरं, परवडणार. फिक्स डिपॉझिट किंवा रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला मोठ्या रकमेची गरज पडते. पण SIP मध्ये तुम्ही अगदी छोट्या रकमेने देखील सुरुवात करू शकता. त्यामुळे तुमच्या खिशाला काहीच बोजा होत नाही. तिसरं, नियमितपणा. SIP मुळे तुम्हाला दर महिन्याला ठराविक गुंतवणूक करण्याची सवय लागते, शिस्त लागते आणि बाजारातील चढ उताराची चिंता करण्याची गरज पडत नाही. चौथं, चक्रवाढ व्याज. SIP चा सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज. तुमची गुंतवणूक केवळ वाढत नाही तर त्या वाढीवरतीही व्याज मिळू शकतं. यामुळे दीर्घकाळात तुमची गुंतवणूक चांगलीच वाढते. समजा तुम्ही दर महिन्याला 5000 रुपये SIP मध्ये गुंतवले आणि तुम्हाला 12% रिटर्न्स मिळाले. पहिल्या वर्षी 60,000 रुपये गुंतवले आणि तुम्हाला त्याच्यावर 3600 मिळाले. दुसऱ्या वर्षी तुमची गुंतवणूक 63,600 ने सुरुवात झाली आणि सर्वावरती 7,560 रुपये तुम्हाला मिळाले. अशा प्रकारे तुमची गुंतवणूक आणि त्याच्यावरील व्याज हे दरवर्षी वाढत जाईल आणि 20 वर्षांनी तुमची 12 लाखाची गुंतवणूक जवळजवळ 50 लाख होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल, पण मला कधी पैसे काढायचे असतील तर SIP मधून तुम्ही कधीही पैसे काढू शकता. फक्त ती SIP जर तुमची टॅक्स सेव्हिंग फंड मध्ये नसली तर. इक्विटी SIP मधून पैसे काढल्यास कदाचित तुम्हाला एक्झिट लोड लागण्याची शक्यता असते. म्हणूनच खरं म्हटलं तर तुमची गुंतवणूक लिक्विड असते. पण लक्षात ठेवा, इक्विटी फंड मधून एका वर्षामध्ये पैसे काढल्यास एक्झिट लोड किंवा चार्ज लागतो. तुमची गुंतवणूक लिक्विड असते, म्हणजेच तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही तुमचे पैसे सहजपणे काढू शकता. पण थोडं थांबा. SIP चा मुख्य फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज. तुम्ही नियमितपणे गुंतवणूक केल्यास आणि ती काढली नाही तर तुमची गुंतवणूक कालांतराने वाढत जाते आणि तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात. पण काही लोक काय करतात, मुलांच्या शिक्षणासाठी SIP सुरू करतात आणि मग मुलांच्या अचानक खर्चासाठी ते पैसे काढतात. घर खरेदीसाठी पैसे बाजूला ठेवतात.
पण मग लग्नासाठी पैसे काढतात, निवृत्तीसाठी SIP करतात, पण मग सहलीसाठी पैसे काढतात. अशा प्रकारे ते आपल्या लॉंग टर्म गोल्स साठी गुंतवलेले पैसे खर्च करतात आणि त्यामुळे चक्रवाढ व्याज आणि चांगल्या रिटर्नचा फायदा कमावतात. मग त्याऐवजी काय करावं? आपल्या आणीबाणीसाठी वेगळा इमर्जन्सी फंड तयार करा. यातून तुम्ही गरजेनुसार पैसे काढू शकता. तुमच्या प्रत्येक लॉंग टर्म गोल साठी वेगळी SIP सुरू करा. आपल्या SIP मधून पैसे काढण्यापूर्वी विचार करा आणि खात्री करा की तुम्ही तुमच्या गोल पासून दूर जात नाही ना. उदाहरण बघूया की रमेशने त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी दर महिन्याला 5,000ची SIP 10 वर्षासाठी सुरू केली. 12% इयरली रिटर्न सह 10 वर्षानंतर त्याची गुंतवणूक झाली 9,51,233. पण रमेशने 5 वर्षानंतर अचानक मुलाच्या आजारपणासाठी 2 लाख काढले. याच्यामुळे त्याची गुंतवणूक 7,51,200 पर्यंत खाली आली. त्यामुळे SIPचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आणि आपल्या ध्येयांना साकार करण्यासाठी शिस्तीने गुंतवणूक करणं आणि अनावश्यक पैसे काढणं टाळणं गरजेचं आहे. SIP हा तुमच्या आर्थिक भविष्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. यामुळे तुमच्या पैशाची बचत होते, चांगले रिटर्न्स मिळतात आणि तुमची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या क्षेत्रात पसरते. SIPचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज. तुमची गुंतवणूक केवळ वाढत नाही तर त्या वाढीवरती देखील व्याज मिळतं. जसं एखाद्या झाडाच्या फांद्या वाढतात आणि त्यावर पुन्हा पानं येतात, तसंच तुमच्या गुंतवणुकीची वाढ होत राहते. आणि हा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त मिळावा यासाठी तुम्ही शक्य तितक्या लवकर SIP सुरू करणं गरजेचं आहे. SIP तुम्हाला प्रत्येक स्वप्नाला आकार देण्यासाठी मदत करू शकते. वर्षानुवर्ष भाड्याचे पैसे देण्याऐवजी SIP द्वारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरासाठी पैसे जमा करू शकता. नवीन गाडी घेण्याची इच्छा आहे? SIPच्या माध्यमातून तुम्ही हप्त्याचा बोजा न घेता तुमच्या गाडीचे पैसे जमा करू शकता. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च खूप मोठा असतो. SIP द्वारे तुम्ही आधीच त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करू शकता. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक स्थैर्य हवं आहे? SIP तुम्हाला त्यासाठीही मदत करू शकते. एखादी परदेशी सहल, नवीन फोन आणि लग्नासाठी पैसे जमा करणं हे देखील SIP ने शक्य आहे. तुमच्या गरजा आणि ध्येय लक्षात घेऊन तुमचा आर्थिक सल्लागार तुम्हाला योग्य म्युच्युअल फंड निवडण्यास मदत करू शकतो. तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तुम्ही इक्विटी, डेट किंवा हायब्रिड फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. तर SIP ही तुमच्या आर्थिक स्वप्नांना साकार करण्याची गुरुकिल्ली आहे. नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीद्वारे तुम्ही तुमच्या भविष्याला सुरक्षित करू शकता. आजच तुमच्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा आणि SIPच्या माध्यमातून तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास सुरू करा.